पहा, रमेशला दरवर्षी 4% पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये होता, तर 2025 ला किती रुपये पगार मिळते? तर पहा, करायचं काय? अशा टाईपच्या गणितात पहिले आपण पाहू पगारवाढ किती वेळेस मिळाली. किती वेळेस मिळाली पगारवाढ? तर पहिले 2023 ला त्याचा पगार किती होता? 40,000 रुपये होता. त्याच्यानंतर 2024 ला मिळाला असेल, नंतर 2025 ला पगारवाढ किती पडली? 1 हे आणि 1 म्हणजे 2 पगारवाढ मिळाल्या. आता काय किती टक्के पगारवाढ मिळाली आहे? 4%. 4% जर पगारवाढ मिळाली असेल तर मला करणं काय? जो त्याचा प्रिव्हियस इयर पगार होता, म्हणजे याच्यासाठी प्रिन्सिपल काय आहे? माझ्या हेर आहे आणि याच्यासाठी प्रिन्सिपल काय आहे? हेर आहे. मग आता 40,000 रुपयामध्ये किती 40,000चे काय किती टक्के ऍड करायला लागेल? त्यातच 4% ऍड करायला लागेल. ते 4% किती होईल? 40,000चे 4% कसे काढायचे? साध्या पद्धतीने काढतो. हे झाले माझे 10%. आणि आणखी एक शून्य जर दाबला यातला हे झाले माझे 1%. म्हणजे 400 गुणिला 4 हे झाले माझे 4%. 400 किती झाले? 1600. म्हणजे किती रुपये पगार झाला टोटल? 41,600. आता हाच पगार प्रिन्सिपल कशासाठी? याच्यासाठी. तर हा आहे समजा 41,600. तर असं इथे ऍड केले याचे 4%, तर याचे 4% यातच ऍड करा. याचे 4% यात ऍड केले किती आहे? याचा 1% आहे 416. 416 म्हणजे 416 गुणिला 4. 416 गुणिला 4 किती होईल? 4 चोक 1600 आणि 16 चोक 64 म्हणजे किती? 1664. हे यात ऍड करा म्हणजे 1664 किती आहे? 4 6 6 6 1200 2 हातचा 1 3 आणि 4 43,264. म्हणजे माझ्या आन्सर काय असेल शेवटचं? 43,264. ऑप्शन नंबर सी. तर अशाच प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्ससाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.